ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. नमस्कार. विशेष आजची सेवा एक आगळी वेगळी आहे, कारण 7 समुद्रापार जर्मनीत राहूनही सेवाभाव याला जपला. सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आम्ही करत असलेल्या कार्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहून जर्मनी येथे वास्तव्यास असलेल्या मनाली शेट्टी उर्फ पाटील यांना हे कार्य मनापासून आवडले. आपल्यालाही हातून एखाद्याचे चांगले काम घडावे आणि गरजूंना मदतीचा हात द्यावा, या उदात्त भावनेतून त्यांनी जनसेवा हितेश्वर सेवा सोशल फाउंडेशन तसेच मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था या दोन्ही संस्थेला संपर्क साधून या सेवा कार्यात आपला सहभाग नोंदवला. त्यांच्या सहकार्यामुळे गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकापर्यंत मदतीचा हात पोचला. अंतर कितीही असला तरी जनसेवेचा ओढ आणि माणुसकीची नाळ जिवंत असते याची प्रचिती त्यांच्या कृतीतून आली. मनालीताई आपल्या या सेवाभावी योगदानाबद्दल मनपूर्वक आभार. आपल्या हातून अशीच समाजोपयोगी कार्य घडत राहूत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी गेल्या 6 वर्षापासून मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था आणि जनसेवा सेवा फाउंडेशन या माध्यमातून गोरगरीब जे रुग्ण आहेत आणि रुग्णांच्या नातेवाईकांना जी सेवा दिली जाते ती पेटीएमवर 40 रुपये प्राप्त झाले. फेसबुकवर एक निरीक्षण करून सोलापूरचे मूळचे मनालीताई पेटीएमवर यांनी 10 रुपये प्राप्त झाले. अंतर तर ही किलोमीटरनी मोजली जातात, पण मनाचं अंतर कधीच मोजलं जात नाही. त्यांनी बघितलं की गरजू लोकांना इथे अन्नदानाचं काम चालतं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रपंचातून एवढा मोठा वेळ काढून सामान्यांची भक्ती कशी करावी अन्नरूपात, तशी त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे आणि आमच्या सेवेला ते जोडलेले आहेत. त्याबद्दल मनालीताईंचे जर्मनीमध्ये ते तिथं जरी असले तरी आम्ही आज त्यांचं सोलापुरात त्यांच्या ह्या
स्तुत उपक्रमाचं आम्ही स्वागत करतो आणि पुन्हा त्यांनी आमच्या संस्थेला बळ द्यावं अशी त्यांना विनंती करतो.